चला. बबलू, तू किरण सोबत इथेच थांब. मी आणि सावली जातो ऑफिसला. ठीक आहे, मी किरणची काळजी घे. जाऊ नकोस कुठे. कुठेच जाणार नाही, इथेच थांबणार. चला निघूया. काय अगं, तू लवकर का उठलीस? कुठे जातेस? आराम करायचा ना. झालाय माझा आराम. मी ऑफिसला येते. काही गरज नाहीये, तुझ्या वाचून काय अडत नाही ऑफिसमध्ये. झोप पण नाही झाली तुझी. अरे बुबलू, पण इथे असं रिकामी बसून राहिले ना तर तेच तेच विचार मनात येत राहतील. त्यातून बाहेरही पडता येणार नाही. त्यापेक्षा कामात असले की कसं दुर्लक्ष करता येईल. नवीन विचार येतील मनात. मग एक काम कर, वर्क फ्रॉम होम कर. मी विक्रांतला सांगतो फोनवर कोऑर्डिनेट करायला. हो, आणि तू इथे राहून आराम सुद्धा करू शकतेस. नाही मॅम, नको. इथे एकटीच राहिले तर पुन्हा त्याच आठवणी येत राहतील आणि मला त्याचा जास्त त्रास होईल. बरं ठीक आहे. अहो, तिला येऊ द्यात ऑफिसला. ठीक आहे, तू यांच्यासोबत जा, मी बाईकने येतो. चल. हा जय फोन पण नव्हतं. अमृता काय करत बसली? चल 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 चल, निघायचं आपल्याला. काय करतेस तू? स्वयंपाक. ते दिसतंय मला. का करतेस तू स्वयंपाक असं विचारायचंय. का करते म्हणजे रोजच करते मी स्वयंपाक. अरे रोज करते हे मला माहिती आहे, पण आज का करते? विसरलीस का? आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. नाही, विसरले नाहीये, पण डॉक्टरांची अपॉइंटमेंट असली तरी स्वयंपाक तर करावाच लागेल ना. हो, तू का करतेस तेच विचारतो ना. सावली कुठे? सावली. अहो काय? अहो ऐका ना, तुम्हाला माहिती आहे ना त्या किरणच्या बाबतीत काय घडलं ते. हे बघ, डॉक्टरांनी आजची अपॉइंटमेंट दिली आहे आणि मला कुठलंही शेड्यूल बदललेलं चालणार नाही. सगळं वेळच्या वेळी झालं पाहिजे, कळलं? पण आज सोनोग्राफीसाठी बोलवलंय ना डॉक्टरांनी. हां. मग ती सोनोग्राफी उद्याही होऊ शकते. आता एका दिवसात काय बाळ एवढं मोठं होणार नाहीये. नाही, एक दिवस नाही थांबायचा. मी तुला मदत करतो. प्लीज एवढं हायपर नका हो. शांत व्हा बघू आधी. सगळं वेळेवरच होईल. तुम्ही नका इतकी काळजी करू. मी आईला सांगू? आईला? आई. अहो प्लीज नका कोणाला बोलवू. कशाला उगाच दुसऱ्यांना त्रास. मी करेन सगळं. कशाला? काय एवढा दुसऱ्यांचा विचार करतेस ग तू? तुम्ही मला विचारताय. तुम्ही पण आता स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करायला लागलात ना. थोडासा. मग पण खरं सांगू, हे तू मला शिकवलंस. माझ्या जबाबदारीची जाणीव तू मला करून दिलीस. आणि हे बाळ आहे ना, ती जबाबदारी निभवायला मला शिकवेल. खरंय. उद्या नक्की जायचं आपण डॉक्टरांकडे. नक्की. न विसरता. लवकर या. हो. काहीतरी वेगळे संकेत मिळतात. तुम्हाला असे वेगळे संकेत मिळतात तेव्हा नक्कीच काहीतरी वाईट घडणार असतं. वाईट असं नाही गाल का, पण काहीतरी अनपेक्षित घडणार असं दिसतंय. काय चाललंय या सावलीच्या नशिबात ना मला काही कळतच नाही. मी काय म्हणते, तुम्ही तिची एकदा ग्रहशांती का नाही करून घेत? हलका, आपल्या मुलीच्या बाबतीत मी काळजी घेत नसेन असं वाटतं का? वेळेवेळी त्याची पत्रिका बघत असतो, माहिती आहे ना. मी फक्त लेखीच्या नादात आपण बेसावध राहिलो एवढं नक्की. म्हणजे मी नाही समजले. यावेळेस सावलीच्या बाबतीत नाही, आपल्या बाबतीत घडणार आहे. त्यात सावलीचा सहभाग असणार आहे, पण आपलं आयुष्यच बदलून जाईल असं काहीतरी घडणार आहे. आपली एकुलती एक मुलगी गेली. ती गेली आणि त्यानंतर आपण जे दिवस काढले आहेत ना जगन्नाथ, त्यापेक्षा अजून काय वाईट दिवस पाहावे लागणार आहेत. हलका, मी नेहमी काही वाईट घडणार असेल याच बाकीत करतो का? काहीतरी चांगलंही घडणार असेल. तुम्ही असं कोड्यात बोलू नका हो. मला नीट काय ते सांगा. हे बघ, खरं तर ना मलाही काही स्पष्ट दिसत नाही, पण जे काही घडणार आहे ते चांगलं घडणार आहे. जगन्नाथ, आता आपल्या आयुष्यात काहीही चांगलं घडू शकत नाही. माझ्या बाकीतांवर शंका घेतेस हलका? तसं नाही हो, पण माझ्या नशिबावरच आता विश्वास राहिलेला नाही. इतक्यात विश्वास सोडू नको, कळलं ना? येत्या 2 दिवसात आपलं नशीब बदलणार आहे. आता ते कसं ते मी नाही सांगू शकत.
आपण लक्ष ठेवायला हवं. देवा, बारीक लक्ष ठेवा. किरण, तुला काही हवंय का? नको. आणि तू जरा माझ्याशी नॉर्मल वाग, एवढंच. मी नॉर्मलच वागतोय. काय चुकत असेल तर सांग मला. चुकतंय असं नाहीये काही, पण तू जर का माझी अशीच अति काळजी घेत राहिलास ना, तर बाकी सगळे सुद्धा माझ्यासोबत असंच वागतील. आणि मग मला वेगळं वाटेल. मला वाटेल की सगळेजण सहानुभूती म्हणून माझ्यासोबत असं वागतायत, आणि मी पुन्हा माझ्या बाबांच्या विचारात हरवून जाईल. मी इथे आले ते ह्या सगळ्या विचारातून बाहेर पडण्यासाठी. सो प्लीज. सॉरी. यापुढे काळजी घे, तुझ्यासोबत नॉर्मल वागायची. हे रिपोर्ट्स आहेत, कामं पेंडिंग आहेत, पूर्ण करायचे. हो, एक मिनिट. फोन आलाय, महत्वाचं आहे. हॅलो. बबलू, हां. त्या किरण देशमुख यांच्या वडिलांच्या खुनाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रोग्रेस झाली आहे. त्यानुसार काही संशयितांना मी अटक केली आहे. त्यापैकी कोणी ओळखीचं आहे का हे पाहण्यासाठी किरण देशमुख यांना पोलीस स्टेशनला घेऊन या. हो हो. किरण, आपल्याला निघावं लागेल. अरे पण कुठे? नंतर सांगतो. चल लवकर चल. हे बघ, हे जर तू असं केलंस ना इथून, तर टॅलीमध्ये सांगतो दा, पोलिसांचा फोन आला होता, त्यांच्या हाती काहीतरी लागलंय. मी येऊ? नको, मी जाऊन येतो. तुम्ही तुमचं काम सोडून येऊ नका. अहो पण तुम्हाला माहितीच नाहीये ती माणसं कोण आहेत. मग तुम्ही तिथे जाऊन तरी काय करणार आहात? पण त्या माणसांमध्ये जर शिवानीचा माणूस असला तर किरण ओळखेल त्याला. हो, मलाही तसंच वाटतंय. तुम्ही निघा लवकरात लवकर आणि फोन कर पोचल्यावर. ठीक आहे. किल्ली विसरलोय, घेऊन येतो.